माझ्यासोबत आता परिवहन मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे संपर्क मंत्री हे प्रताप सरनाईक सर आहेत. सर, आज आपण वसई विरार महापालिकेमध्ये जनता दरबार घेतलेला आहे. एकंदरीत किती अर्ज आलेले होते, कसा रिस्पॉन्स होता आणि लोकांना कशा पद्धतीने न्याय दिलेला? नाही बघा, प्रामुख्यानं वसई विरार महापालिकेमध्ये माझा पहिला हा लोकदरबार होता. आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मला ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मी स्वीकारलेली असल्यानंतर पालघरला पहिला लोकदरबार झाला आणि हा वसई विरारला झाला आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. पालघरला जेव्हा दरबार झाला त्यावेळेस जवळजवळ 300पेक्षा जास्त अर्ज आले होते आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला. 75% लोकांची कामं त्यामध्ये झाली, त्याला निराकरण झालं असं जिल्हाधिकाऱ्यांचं मत आहे. आजही 327 अर्ज आले होते आणि बहुतांश अर्ज हे महापालिकेचे संबंधित होते, अनधिकृत बांधकामाशी संबंधित होते. महापालिका आयुक्तांना तशा सूचना केल्या आणि महापालिका आयुक्तांनी सुद्धा उलट त्यांच्याकडे जो 10 जणांचा अनधिकृत बांधकाम निष्कर्षित करण्याचा स्क्वॉड होता तो 20चा केलेला आहे. त्यामुळे ही बांधकामं जी काही अनधिकृतरित्या मीरा भाईंदर शहरामध्ये सर्रासपणे चालू आहे समाजकंटकांची, ती नायनाट करण्याची संधी मीरा भाईंदरच्या आयुक्तांना आता उपलब्ध झालेली आहे आणि ते नक्कीच त्या संधीचं सोनं करतील आणि जेवढी काही बांधकामं ही चुकीच्या पद्धतीने होतात शहरात, नवीन बांधकामं जी चालू झालेली आहे ती तोडतील. आम्ही तेही सूचना केलेल्या आहे की जुनी ज्या भले अनधिकृत इमारती असल्या पाहिजे त्या लोकांना, रहिवाशांना खाली करून कुठली बांधकामं तोडू नका अशा सूचनासुद्धा आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे ह्या दरबाराच्या माध्यमातून जी काही लोकांची अडचण होती ती अडचण आम्ही दूर केलेली आहे आणि वारंवार जर लोकांच्या तक्रारीचं निराकरण असं होत असेल तर आम्ही हे असे लोकदरबार राज्यामध्ये ठिकठिकाणी भरू आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. प्रामुख्यानं महायुती सरकारचा हा निर्णयच आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवारांनी ज्या ज्या ठिकाणी मंत्र्यांना लोकदरबाराचं आयोजन करता येईल त्या ठिकाणी आयोजन करावं आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा ही भूमिका राज्याच्या प्रमुखांची असल्याकारणानं हे लोकदरबार वारंवार आम्ही भरवत राहतो. सर, निश्चितच विरार इमारत दुर्घटनेमध्ये जेव्हा 17 लोकांचा जीव गेला आणि त्यानंतर वसई विरारमधला मोठा अनधिकृत बांधकाम आणि 15 वर्षापूर्वीच्या इमारतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या इमारतीनंतर 2 ते 3 इमारती पडल्या. अशा अनेक इमारती आहेत की ज्या इमारती अति जर्जरमध्ये आहेत. त्यामुळे त्या लोकांचा पण मोठा प्रश्न आहे. अशी लोक जीव टांगणीला घेऊन राहतात. ज्यावेळेस ही इमारतीची दुर्घटना घडली मी स्वतः ह्या ठिकाणी आलो होतो. त्या इमारतीमध्ये दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना आपण भाड्याच्या घरांमध्ये सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात घरं दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक ह्या चर्चा त्यांनी घडवून दिली आणि जी लोक आम्ही 60 घरं जी ज्या लोकांना दिलेली आहेत त्यांनी जर म्हाडाच्या निकषाप्रमाणे पैसे भरले ते ती घरं त्यांना द्यायलासुद्धा राज्य शासन तयार आहे. कारण शेवटी लॉटरी सिस्टीममध्ये म्हाडाची घरं दिली जातात, परंतु ह्या गोरगरीब जनतेची घरं पडलेली असल्याकारणानं आम्ही त्यामध्ये घरं द्यायलासुद्धा तयार आहोत. तसा प्रकारचा निर्णय जर आयुक्ताने शासनाला कळवला तर शासन निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद त्या गोष्टीला देईल आणि त्याचबरोबर परत भविष्यामध्ये ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होणार नाही याची दक्षतासुद्धा आयुक्ताने घेणं गरजेचं आहे. परंतु जे काही जुनी धोकादायक आणि अनधिकृत बांधकामं असेल तर ती क्लस्टरच्या माध्यमातून विकसित करण्यात यावी आणि जर झोपड्या असतील तर त्या SRAच्या माध्यमातून विकसित कराव्या अशा शासनाची भूमिका असल्याकारणानं निश्चितपणे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या शासनाच्या माध्यमातून केला जाईल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाने आपल्यावरती आरोप केला की ही फक्त स्टंटबाजी आहे, दोघांचं एक राजकारण आहे. याबाबत हे आंदोलन त्यांना ते विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्यांना जे करायचं ते करू द्या. आता त्यांच्याकडे असलेला भगवा ध्वज सुद्धा ते आता वापरत नाही, काळे झेंडे वापरत आहेत. भगवा ध्वजच आमच्याकडे असल्याकारणानं आता त्यांना ध्वजाची सुद्धा चिंता झालेली आहे. त्यामुळे जे झेंडे आता त्यांच्याकडे आहेत ते त्यांनी ते काळे झेंडे घ्यावं आणि स्वतःचं तोंड काळं करावं. सर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये भाजपा आणि सेनेमध्ये कुठेतरी रस्सीखेच आणि आरोप प्रत्यारोपाचं चाललं. राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महायुतीचं सरकार आहे, चांगल्या प्रकारचं काम करतायत. फेविकॉलचा जोड असं म्हणायला हरकत नाही एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांचा. त्यामुळे हा फेविकॉलचा जोड जो आहे तो कधी तुटणार नाही. त्यामुळे पालघर जिल्हा असू द्या, ठाणे जिल्हा असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या, सगळीकडे महायुतीचीच सत्ता येणार. यांनी किती एक होऊ द्या, किती एकत्र लढू द्या, महायुतीच्या कामावर सर्वसामान्य जनता खुश आहे आणि त्या माध्यमातून ह्या कामाच्या जीवातूनच महायुतीचा प्रत्येक ठिकाणी महापौर असू द्या, ZP अध्यक्ष होऊ द्या किंवा नगरपंचायत परिषदामध्ये महायुतीची सत्ता येणार. गणेश नाईक साहेब आणि शिंदे साहेबांमध्ये कुठेतरी वार प्रतिवार चालू आहेत का? नाही हो, असं काही नाही.
असं तुम्हाला काही गैरसमज आहे, तसं काही नाही. गणेश नाईक सिनियर नेते आहेत आणि ते काही बोलत असतील तर ते शिंदे साहेबांच्याच विरोधात बोलतात असं काही समजण्याची गरज नाही. निश्चितच हे होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि जे वार प्रतिवार जे चालू आहेत सध्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये भाजप आणि सेनेमध्ये, तर असं काही नाही आहे. हे फक्त भाजपा महायुतीचे जे उमेदवार आहेत सगळे जे नेते आहेत हे फेविकॉलचं जोड आहे, आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.